बहिणी आहेत बरं का, बघितलं का तुम्ही? काय करता इकडं? आले आले मामा मामीचं आगमन झालेलं आहे. इकडं कसलं हॉटेल आहे सांगा? 5 स्टार हॉटेल आहे. कुठे कॅमेरा कुठे बघू? 5 स्टार हॉटेलला का? हां 5 स्टार हॉटेल. 5 स्टार हॉटेल. 5 स्टार हॉटेल. प्रियंका निघालोय आता आम्ही, येत नाही 5-6 दिवस. चल मॅडम आम्ही बारामती सोडली आणि फायनली आता बिगोन मध्ये पोहोचलोय बघा. हे बिगोनचा ब्रिज आहे, इकडनं सोलापूर ते पुणे हवे वरचा. आपल्याला जायचं खालून डायरेक्ट करमाळा, ताईच्या गावानं आमच्या गावावरून मार्केट असं या. बिगवनच्या पुढे आलो बघा. बारामतीपासून एक 30 किलोमीटर आणि अजून आपल्याला 50 किलोमीटर जायचं आहे पुढं. तर ही ताईदाजीच्या गावानं रस्ता जातो आपल्या गावाच्या हाताने. गाडी आमची थोडीशी लिकीज म्हणजे पंक्चर आहे, थोडी हवा कमी म्हणून बघायला गेलं ते म्हणजे की पंक्चराचे 1-2 पंक्चर आहेत. म्हणजे त्या काढून चेक करतो. चला पंक्चर काढून निघूया पुन्हा प्रवास. तर फायनली बघा डिक्सो पुलाला एवढं पाणी आलंय मित्रांनो, बापरे. असं प्रियंकाला तर मला आवडतं बघितलं. आणि दोन्ही रस्त्याच्या मधून आम्ही निघालो, बघितलं का? पाणीच पाणी नुसतं गार प्रवास. करमाळा स्टँड बघा. आता इथं करमाळा स्टँडवरती आलोय. इथून आपल्याला काय करायचंय, राधा भालेराव हे आहे त्यांना घेऊन शिक्षण गट अधिकाऱ्याकडे जायचंय आणि त्यांच्या मुलाचा शाळेचा दाखला घ्यायचा आहे. कुठं काय ते तुम्ही काय करता इकडं? आले आले मामा मामीचं आगमन झालेलं आहे तहसील कार्यालयापासून. काय विशेष? होय. कोणाचं? बाळीचं? हा आता कमी करायला लागेल का वाढवायचं? पोरांना शिष्यवरती भरायचे रामेश्वरला. रोज असंच असतात. म्हणलं काय खरेदी विक्री काय चालू. फायनली इकडं आल्यात बघा. राधाताईंचं आगमन झालेलं आहे. स्टँडवरून इकडं आल्यात. काय करायचं, काय काम आहे तुमचं? गडबडू नका, सांगा. हा सोनेला सांगितलं तर बरं पडेल. सांगा की काय. आपण इथं कसं आलोय म्हणजे काय डान्स आहे का, म्हणजे लावणी, म्हणजे साडी बिडी का? यांची ही आहे राधाताईंची बहीण आहे. ही बहीण आहे. ह्यांच्या मुलाचा दाखला तिकडल्या. आपण मग तेच कसं आलोय तेच. मग तेच मग मी म्हणतो तू काय म्हणली आधी जाऊन ते नोटीस का नाही जायचं हे बघायचं असं करा धराधरी. नोटीस म्हणजे नोटीस गेलं ना बहुतेक पंचायत समितीपाशी आलोय करमाळ्यात. आपण सध्या का नाही शाळेचं हे आलोय बघायला हे का नाही शाळेबद्दल. असं शाळेचं काम त्यांच्या मुला शाळेत दाखला काढायचा. बरोबर आहे. हा जमतं. मित्रांनो इथलं काम झालेलं आहे ह्यांचं शाळेच्या दाखल्याचं. तर इथले जे आपलं तालुका प्रमुख आहेत ते बोलले की सारं गाव धुंडावून आलो आणि ह्या दोघांच्या पाय लागलं काम झालं. 1 मिनिटाचं सुद्धा काम नाही. मॅडमने तिकडनं शिक्षण अधिकारी आहे ना कुठल्या जिल्ह्याचं, त्यांना कॉल केला. त्यांचा इथं कॉल आलता म्हणून त्यांनी लगेच प्रोसेस घेतली. पुढं कॉल करून सांगितलं मुलाला शाळेत बसू द्या, दाखल्याची मागणी फक्त एक अर्ज द्या, मी सांगतो द्यायला. झालं काम. पण माझ्या ध्यानात नाही. तुम्ही किती दिवस येडं घालायचं? दिवस घातलं की किती दिवस शाळा भरल्यापासून 16 जून पासून 16 जूनला शाळा भरली ना. मला वाटतं पहिला एकच दिवस 16-17 दिवस म्हणजे तारीख गेली. 18 तारखेपासून आज किती तारीख आहे? 30 महिना येणं झाला अजून चक्रा धरते. मग ती आता राधाताई तर म्हणतात 5 मिनिटाचं काम आणि आम्हाला इतके दिवस 2 मिनिटं लागली नाही. ते 5 मिनिटाचं तर सोडा 2 मिनिटातच सगळं ओके झालं. चांगलं झालं. आता अजून एक महत्वाचं काम आहे तेवढं एक एंड करा. हे दोघी बहिणी आहेत बरं का, बघितलं का? चल निघालं इथून. राधाताईने आम्हाला हॉटेलला आणलंय बरं का मॅडमला. मला हो मॅडम, ही कसलं हॉटेल आहे सांगा? 5 स्टार
फाईव्ह स्टार हॉटेल आहे. कुठे कॅमेरा कुठे बघू? 5 स्टार हॉटेलला का? हा 5 स्टार हॉटेल. 5 स्टार हॉटेल. 5 स्टार हॉटेल. मोठ्या मोठ्या हॉस्टेल काचच्या काचच्या हॉटेलमध्ये सगळे जातात. अशा पण ठिकाणी यावं लागतं मोकळ्या वातावरणात. तेव्हा वडापाव टेस्टी भेटणार. 5 स्टार हॉटेलला गेल्यावर तर काय बघितलं 5 स्टार हॉटेल मगाचं. 5 स्टार हॉटेल हे बघितलं का करमाळ्यातलं. संध्याकाळचे 7 वाजलेले आता निघालो आम्ही आमच्या मार्गाने. बराच वेळ गेला आमचा करमाळ्यामध्ये. काय काम होतं महत्वाचं ते केलं. तो विषय झाला. आता निघालाय बघा. प्रियंकाचा कॉल आला स्वयंपाक केला. येऊ नका जेवण करा घरी. आता करमाळ्या बाहेर पडलं. कसलं दिसतंय मॅडम बघा. संध्याकाळचे आता किती वाजले ते? 9 वाजल्या. बारामतीत पोचलं. पोरांना सगळीकडं खायला घेतलं. कुरकुरा नको म्हणलं होतं. खायला घेतले पोरांसाठी. गाडी थांबवली बाबा. चला गाडी इथं लावली. चला काय नाही तुमच्याकडंच. हे बघितलं का? हे आहेत रामभाऊ. इथला असतो आपला भाजीपाला. काय म्हणताय? गेलतो करमळ्याला. आलोय आता. हा बसा. चला फायनली घरी आलेलो आहे. घरी पोचलो. संध्याकाळ झाली. बघितले का आता किती. शबाश शबाश क्या बात है. शाबाश है. काय शाबाश है. क्या शाबाश है. जेवायला चल मग नको म्हणलं आता एवढं. बरं आहे का तुझ्या पायाला माझ्या राधूला बँड झालंय काहीतरी झालंय. कस काय सारखे बँड आहे हिथली कणकणी असते. औषध पाजलं तर चालेल. अवदान तर नाही ना ते. काय माहित काय आहे काय कळणार. दुर्गा माऊ कधी झोपला. आता झोपली अर्धा तास. तर फायनली घरी पोचलो. दिवसभर आज करमाळ्यात होतो. काय बरीच कामं केली. आलोय आता घरी. कंटाळून आलेलो आहे. जेवायला केलं घरी म्हणलं जेवण. आम्ही रस्त्याने जेवणार होतो. मॅडम म्हणून आता जेव सांगितलं होतं चपात्या जमते माझ्या. हिने बघितलं तुम्हाला म्हणलं ना मॅडम काहीच करतात. जेवायचं जेवायचं. चपात्या 6 वाजता सांगतोय मी की बाबा घरी स्वयंपाक केलेला आहे. बायकोने माझ्या सांगितलंय. घरी गेली बायको माझी म्हणली की घरी स्वयंपाक केलाय तुम्ही जेवण करून येऊ नका. आणि बघायचं काय केलंय स्वयंपाक तिने. अशी पनीरची भाजी बनवली. पनीरची भाजी प्लस कुकरला भात लावलेला आहे तिने. दाखवतो. आणि चपात्या केलेल्या आहेत तिने. असं मसाले भात भाजी केले. गरम जिलबी काढ बरं ती पोरांना खायला. किराणा लावून घेतलं बाबा बायकोने माझ्या व्यवस्थित. भूक लागली मला. चला वाडा वाडा पाणी प्यायचंय का म्हणतात दिलं ना. वाडा पाणी प्यायचंय का कधी नाही म्हणून दिलंच. चला जेवण करतो. बाय. गुड नाईट मित्रांनो. बस जेवाय.